कशी वाटली ताईंनो देवाची पूजा माझी ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता श्रीसुक्ताचे पठण करून घेते। नित्यनेमाने मी सकाळ संध्याकाळ श्रीसुक्ताचे पठण करते ताईंनो। उंबरठ्याला हळदीचे लेपन पण करून माझे झालेले आहे। श्रीसुक्ताचे पठण करते, आरती करते आणि परत भेटते तुम्हाला। किचनवरती चहाचे भांडे आहेत ते आवरून घेते, किचन वाटा एकदा स्वच्छ करते आणि माझ्या पुढच्या कामाला मी सुरुवात करते ताईंनो। बरेच काम आहे अजून, मुलं तर गेलेली आहे। आज बनवणार आहे कारल्याची भाजी। कारले मी रात्रीच कापून ठेवलेले होते आणि मिठामध्ये टाकून ठेवलेले होते। आपण जर कारले मिठामध्ये टाकून ठेवले तर त्याचा कडूपणा कमी होतो, त्यामुळे मी रात्रीच कारले कापते आणि मीठ टाकून ठेवून देते। हे बघा, चला चहाचे भांडे आहेत ते बेसिनमध्ये टाकते, कारण किचन वाट्यावरती तसेच आहे। आणि आमचा सौरभ पण चहा पिऊन गेलेला आहे, त्याने पण कप असाच इथं आणून ठेवलेला आहे। त्यामुळे काय होतं ताईंनो, असे जर भांडे ठेवले तर बारीक ज्या लाल मुंग्या असतात ना त्या होतात केव्हा तरी। काल झाल्या होत्या, तशा तर रोज होत नाही। तुमच्यासोबत बोलता बोलता कामं पण आवडते। एका हातामध्ये मी मोबाईल धरला आणि दुसऱ्या हाताने कामं पण करून घेते। किचन वाट्यावरती पाण्याचे थेंब पडलेले आहेत, मला अजिबात असं आवडत नाही। सारखा माझा कपडा असतो हातामध्ये आणि किचन वाटा मी सारखा पुसत असते। आपण जर ते पुसले नाही तर बोरिंगच्या पाण्याचे डाग किचन वाट्यावरती पडतात, त्यामुळे मी अजिबात किचन वाट्यावरती डाग पडू देत नाही, सारखं पुसून घेते। बोरिंगच्या पाण्यामध्ये क्षार असतात, त्यामुळे ते डाग पडतात। पण आपण जर असं पुसत राहिलो ना ताईंनो तर अजिबात आपलं बेसिनसुद्धा खराब होत नाही आणि किचन वाट्यावरती पांढरे जे डाग असतात ते सुद्धा पडत नाही। 2 ते 3 पाण्याने कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कढईमध्ये तेल तापल्यानंतर धुवून घेतलेली जी कारली आहे ती कढईमध्ये परतण्यासाठी टाकून देणार आहे। 3 ते 4 पाण्याने मी कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण आपण कारल्याला मीठ लावून ठेवलेलं होतं मुरण्यासाठी। कारल्यामध्ये कडूपणा असतो, कडूपणा कमी होण्यासाठी आपण मिठामध्ये कारली अशी मुरत ठेवायची, त्यामुळे काय होतं कारलं अजिबात कडू होत नाही। कढईमध्ये तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी ही कारली टाकून देणार आहे परतण्यासाठी। कमी गॅसवरती झाकण ठेवून कारली चांगली तेलामध्ये परतून घेणार आहे। हे बघा, मध्ये मी असं कट करून जो आपला पोह्यांचा छोटा चमचा असतो किंवा आपण सुरीने पण त्यामधलं बी काढू शकतो। तेल आपलं छान तापलेलं आहे, त्यामध्ये आता जी धुवून घेतलेली कारली आहे ती टाकून देते। तेल सुटेपर्यंत कारली मी तळतळून घेतली तेलामध्ये। आता ह्या कढईमध्ये दुसरी कढई घेतलेली आहे ताईंनो मी, त्या कढईमध्ये टाकणार आहे भेंडीची भाजी। भेंडीच्या भाजीसाठी हिरवी मिरची, लसूण, जिरं, मोहरी याची फोडणी देणार आहे। भेंडी मी कट करून घेतलेली आहे। तेल आपलं तापलेलं आहे, त्यामध्ये टाकणार आहे मोहरी, जिरं, लसूण, मिरची, हिंग, मिरच्या आपल्या छान झालेल्या आहे। कट करून घेतलेली जी भेंडी आहे ती टाकते। एक 5 मिनिटं भेंडी परतते आणि नंतर वरून टाकणार आहे त्यामध्ये एक छोटा चमचा दही। दह्यामुळे आपली भेंडीची भाजी तिखट होत नाही। आपल्याकडे जर दही नसेल तर आपण त्यामध्ये लिंबाचा रस किंवा आमचूर जी पावडर असते ती पण टाकली तरी पण चालतं। मंद गॅसवरती भाजी छान परतून घेतली, त्यावरती चवीपुरते मीठ टाकले, 1 चमचा दही टाकले। 5 ते 10 मिनिटं
भेंडीची भाजी छान परतून घेतली, वरून कोथिंबीर टाकली. भेंडीची भाजी झाल्यानंतर त्यामध्ये वरून मॅगी मसाला टाकला. मॅगी मसाल्यामुळे भेंडीच्या भाजीला चव खूप छान येते. परत एकदा 2-3 मिनटं भाजी गॅसवरती परतून घेतली. अशा पद्धतीने मी भेंडीची भाजी बनवून घेतली. दोडका आणि वाटाण्याची मिक्स भाजी करणार आहे. दोडक्यावरची साल काढून घेतली. स्वच्छ पाण्याने दोडका आणि वाटाणा धुवून घेतला. ठेचून घेतलेला लसूण, जिरं, मोहरी, हळद, मिरची पावडर तेलामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये धुवून घेतलेला दोडका आणि वाटाणा टाकला. वरून चवीपुरते मीठ टाकले, कोथिंबीर टाकली. 5 मिनटं छान परतून घेतले. थोडंसं पाणी टाकून 10 ते 15 मिनटं याला शिजवून घेणार आहे. त्यांना त्यांच्या साईटवरती व्हाईट सिमेंट लागत होतं. व्हाईट सिमेंट वरती ठेवलेलं होतं. शोधायला गेले आणि खाली बघा ताईंनो कसा पसारा पाळून ठेवला. आता हे सर्व मला वर ठेवून द्यायचे आहे. म्याऊ पण उन्हात येऊन बसली. तिला पण गार लागतं त्यामुळे ती अशी उन्हामध्ये येऊन बसते. वरती हा पोटमाळा आहे. इथं ते पोते ठेवून देणार आहे. त्यामध्ये आहेत कपडे आणि वायरी. स्वयंपाक माझा झालेला आहे. त्यानंतर किचन वाटा आवरून घेतला. जी भांडी होती ती पण मी बेसिनमध्ये टाकून दिलेली आहे. आणि जे तांब्याचे भांडे आहेत म्हणजे जे देवाचे भांडे आहेत ना त्यांना मी अशी पावडर लावून ठेवलेली आहे. तुम्हाला इथं दिसत असेल कढईला. आणि जे देवाचे तांबे आहे त्यांना हा वापरायचा तांबे आहे. परत पण मी घासून तिथं ठेवलेली आहे. बाकी भांडे आता धुवून घेते. तांदूळाचा मोठा डबा घासलेला आहे कारण तो रिकामा झालेला होता. स्वयंपाकांच्या भांड्यांसोबतच मी तो डबा पण घासून घेतला. आणि देवाच्या ज्या घागरी आहेत त्या पण घासून इथं वाळायला ठेवलेल्या आहेत. छान वाळलेल्या आहेत ते. आता अजून थोडा वेळ ठेवते आणि थोड्या वेळानंतर ठेवून देते. डबा तसाच ठेवणार आहे. छान वाळू देते. कपडे पण टाकले वाळायला. आता घेते मला जेवायला. सर्व काम माझे झालेले आहे. आता करणार आहे जेवण झाले की व्हिडिओ एडिट आणि अपलोड. रोजचं हे माझं असंच चालू असतं ताईंना. आणि किचन ओट्यावरती काय आहे ते पण मी तुम्हाला आता दाखवते. बघा तुम्ही. हे बघा सर्व किचन ओटा मी घासून पुसून छान केलेला होता. आणि मी आल्यावर बघा गॅसवरती तुम्हाला कढई दिसत असेल. ही कढई पण मी घासून ठेवलेली होती. आणि पलीकडं ताट मॅगी करून खाल्लेली आहे. असं काहीतरी चालू असतं. आणि असा पसारा बघितला मी किचन ओट्यावरती की मला खूप राग येतो. मला असं वाटतं थोडा पण पसारा व्हायला नको. जसं मी स्वच्छ केलेलं असतं तसंच मला दिसायला पाहिजे. मला अजिबात सहन होत नाही ताईंनो माझ्या किचनमध्ये कुणी आलेलं आणि असा पसारा केलेलं. पण शेवटी मुलं आहे, इलाज नाही. घासलेली भांडी पण मी इथं ठेवलेली होती बघा. आणि ह्या प्लेटमध्ये आहे रात्रीचा भात. जो भात उरलेला होता तो परतलेला होता तो पण तसाच ठेवलेला आहे. दुधाचं पातेलं पण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तसं तर फ्रीजची पण मला साफसफाई करायची आहे. पण आत्ता जर वेळ मिळाला तर करणार आहे, नाही तर उद्या करते. जे दूध आहे ते आता देते फ्रीजमध्ये ठेवून. कारण वरती जर ठेवले तर खराब होईल किंवा आमची म्याऊ येईल. तशी तर ती तोंड घालत नाही. पण सांगता येत नाही. शेवटी काय आहे मक्क प्राणी आहे. कढई मी आता परत बेसिनमध्ये घासायला टाकली. आणि किचन ओटा पण मला आता परत पुसून घ्यावा लागेल. हे बघा ताईंनो तुम्हाला दिसत असेल सगळं गॅसच्या शेगडीवरती मॅगीचे तुकडे पाळून ठेवलेले आहे. आणि तूप पण सांडून ठेवलं. तुपामध्ये मॅगी करतात मुलं. असं कोणाकोणाच्या इथं करतात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा ताईंनो. चीज पण खिसणीने खिसलेला आहे. ती खिसणी पण बेसिनमध्ये टाकून दिली. चला मी काय स्वयंपाक केलेला आहे ते पण तुम्हाला दाखवते. चपाती, भरून कारल्याची भाजी आणि यामध्ये आहे दोडका आणि वाटाणा मिक्स भाजी. आणि ही भेंडीची भाजी. ताट वाळून भेंडीची भाजी, कारल्याची भाजी आणि चपाती. या सगळेजण जेवायला.
आता बघा ताईंनो किचन कसा दिसतोय इथे. जेवण झाले आणि जी जेवणाची भांडी होती आणि ती मॅगी केलेली कढई ती पण लगेच घासून ठेवली, कारण मला तसं ठेवू वाटत नाही. किचनमध्ये मला अजिबात पसारा आवडत नाही. जी घासलेली भांडी होती ती मांडली आणि आता जी जेवणाची भांडी होती ती पण घासून ठेवली आणि किचन वाटा पूर्ण असा स्वच्छ करून ठेवला. जो किचन पुसायचा कापड आहे तो पण मी तसाच तिथं वाळायला टाकते. आता माझ्या डोक्यामध्ये चाललेलं आहे माझा ब्लाऊज कटिंग करायचं. बघते माझ्या कपाटामध्ये बघा किती पसारा आहे. आता सर्व कपाट आवरते आणि परत तुम्हाला दाखवते. त्यांच्या कपड्यांमध्येच माझ्या साड्या पण मिक्स झालेल्या आहे. सर्व कपडे एकत्र मी असे ठेवलेले आहे, कारण वेळच मिळाला नाही ताईंनो. बरेच दिवस झाले आवरायचे होते पण नाही आवरले. चला आता आवरते आणि नंतर तुम्हाला परत दाखवते. इकडे पण बघा कशा साड्यांचा ढीग मांडून ठेवलेला आहे. सर्व काढते, गळ्या घालते, व्यवस्थित ठेवते. ज्या काठपदरच्या साड्या आहे त्या मी ह्या साईडला ठेवल्या आणि ह्या पण काठपदरमध्येच आहे पण सर्व साड्या मिक्स आहे त्या इथं ठेवल्या. आणि ज्या वापरायच्या साड्या आहे म्हणजे नेहमी ज्या साड्या वापरते त्यामध्ये ठेवल्या. हे बघा ताईंनो इथे ठेवल्या आणि खाली इथं माझे ड्रेस आणि गाऊन ठेवले. आणि जे देण्या घेण्यासाठी आपण साड्या किंवा ब्लाऊज पीस वापरतो ते असे खाली इथं ठेवलेले आहे. आणि इथं ठेवलेले आहे माझे ज्वेलरी बॉक्स साड्यांवरती, जे आपण कानातले वापरतो ते कानातले आणि गळ्यातले. तसेच ज्या एक्स्ट्राच्या टिकल्या असतात, टिकल्यांच्या डब्या मी एकदाच घेऊन येते, त्या पण यात ठेवलेले आहे. इथं ड्रेस आहेत, ओढण्या आहेत खाली ठेवलेली आहे. जर कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी जे टावेल लागतात ते टावेल आहे, लग्नातली शाल आहे आणि बरंच काय काय असं शिल्लकचं सामान आहे तिथं. ही साडी मला दिवाळीला आणलेली आहे माझ्या सागरने. ही एक साडी आणि ही एक साडी, अशा 2 साड्या तो मला दिवाळीला घेऊन आलेला होता. अजून या साडीवरचं ब्लाऊज मला शिवायचं आहे. उद्या जर वेळ मिळाला तर ते ब्लाऊज कट करणार आहे. पूर्ण कपाट असं दिसतं. जे गळ्यातले आहेत ते पण मी असे इथं ठेवते. ही पर्स मला माझ्या मिस्टरांनी घेऊन दिलेली आहे. अचानकच त्यांनी मला घेतली होती. आम्ही उज्जैनला गेलेलो होतो तेव्हा त्यांनी उज्जैनमध्ये ती पर्स घेतली आणि माझ्याजवळ घेऊन आले. इथं अशा बांगड्या ठेवते आणि आपलं छोटं मोठं काय असेल ते यात मी असं टाकून देते. इथं पण बराच पसारा झालेला होता. काय व्हायचं ना ताईंनो, त्यांचे धुतलेले जे कपडे आहे ते पण मी इथं तसेच ठेवून द्यायचे आणि एखाद्या वेळेस मी जर साडी काढली तर ती साडी पण मी इथंच ठेवायची. त्यामुळे खूप सारा पसारा झालेला होता तिथं. त्यांचे जे कपडे आहे ते इस्त्रीला देण्यासाठी काढलेले आहेत. 2 ड्रेस त्यातच ठेवलेले आहे, कारण त्या ड्रेसला काही इस्त्री लागत नाही, म्हणजे ते कपडे इस्त्रीचे नाही आहेत. त्या कपड्याला नाही इस्त्री केली तरी पण चालतं. खाली त्यांचं बिल बुक आहे आणि त्यांचंच सामान आहे कामाचं खाली.